महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये पास होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महिलांना आरक्षण देण्याचं काम पहिल्यांदा या देशाच्या इतिहासामध्ये होतं, जे काँग्रेसला कधीही जमलं नाही, इतर कुठल्याही पक्षाला जमलं नाही, ते भारतीय जनता पार्टी करते। आणि आज संजय राऊत पुन्हा एकदा तोंडावर पडणार आहेत, कारण महिला आरक्षण विधेयक हे लोकसभेमध्ये त्यानंतर राज्यसभेमध्ये बहुमतानं मंजूर होईल। संजय राऊत तुम्हाला तोंड दाखवायला जागा देखील मिळणार नाही। तुम्ही महिलांना विरोध करतायत, महिला आरक्षणाला विरोध करतायत, ज्या महिलांचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये 33% होणार आहे त्याला विरोध करतायत। जनता आणि महिला तुम्हाला याबद्दल माफ करणार नाहीत। संजय राऊत तुम्हाला इतकंच सांगायचंय की तुम्ही ज्या पद्धतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल भाष्य करतायत, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस दावा करणार आहे, कारण मागच्या वेळेला राष्ट्रवादीला संधी मिळाली। आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला उमेदवारी मिळावी म्हणून हर्षवर्धन सपकाळ प्रयत्न करतायत। त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांना संधी मिळते का हे देखील बघावं लागेल, कारण विरोधकांचं संख्याबळ फक्त एकाच जाग्यावर विधान परिषदेमध्ये तुमचा उमेदवार निवडून येऊ शकतो। उद्धवजी ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये नेमके काय केलं हे महाराष्ट्रानं बघितलंय। कधीतरी आमोशा पुणवेला विधान परिषदेमध्ये यायचं आणि जनतेचा एकही प्रश्न मांडायचा नाही, अशा पद्धतीची उद्धवजींची कारकीर्द होती। त्यामुळे उद्धवजींना परत एकदा महाविकास आघाडी संधी देते का हे देखील बघावं लागेल। आणि संजय राऊतांची इच्छा नाही की विधान परिषदेला उद्धवजींना संधी मिळावी, कारण आता विधान परिषद उद्धवजींना दिली तर राज्यसभा संजय राऊतांना मिळणार नाही। त्यामुळे महाविकास आघाडी आता काँग्रेस दावा करणार आहे या विधान परिषदेवर। संजय राऊत बघा पुढे काय होतं। लाडक्या बहिणीच्या विरोधात सातत्यानं उभाटा गट महाविकास आघाडी भूमिका घेते। आज संजय राऊत काय म्हणतायत की लाडक्या बहिणीचे पैसे बंद करा। संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे। लाडक्या बहिणीला सन्मान निधी मिळतो आणि या सन्मान निधीच्या माध्यमातून लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर सन्मानानं जगतायत आणि तुम्ही आज सांगतायत की लाडक्या बहिणीचे पैसे बंद करा। अशा पद्धतीनं लाडक्या बहिणीचे पैसे बंद करा ही मागणी तुम्ही करतायत। तुम्हाला या लाडक्या बहिणी माफ करणार नाहीत। विधानसभेला लाडक्या बहिणीने तुम्हाला हात दाखवला, महापालिकेला लाडक्या बहिणीने तुम्हाला तुमची जागा दाखवली। आता अशा पद्धतीनं लाडक्या बहिणीचे पैसे बंद करा ही मागणी संजय राऊत आणि उभाटा गट करते। संजय राऊत येणाऱ्या काळात देखील या लाडक्या बहिणी तुम्हाला माफ करणार नाहीत, कारण जे जे लाडक्या बहिणीच्या विरोधात जातात त्यांना धडा शिकवण्याचं काम यापूर्वी महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी केलंय। आता संजय राऊतांची वेळ आहे। भारतीय जनता पार्टीचे अंतरंग काय आहेत हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये। संजय राऊत तुमचे अंतर्वस्त्र काढण्याचं काम जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत केलं, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये केलंय। त्यामुळे तुम्हाला अंतर्वस्त्र शिल्लक नाहीत ते बघा। आणि रोज सकाळी उठून 9 वाजता कोण भुंकतंय आणि कोणाला भुंकण्याची जबाबदारी दिली हे महाराष्ट्राने बघितलंय। रोज सकाळी उठायचं, भुंकायचं, विरोधकांवर खालच्या शब्दामध्ये टीका करायची आणि महाराष्ट्राची संस्कृती तळात घालण्याचं काम महाराष्ट्रात त्याची सुरुवात कोणी केलं असेल तर संजय राऊत यांनी केलंय। त्यामुळे अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर टीका करणं सोडून द्या। दुबेजी काय बोलले ते संसदेमध्ये राहू द्या आणि तुम्ही रोज उठून सकाळी सकाळी कशा पद्धतीनं भुंकता त्याकडे लक्ष द्या। जनतेनं तुमचे अंतर्वस्त्र काढलीत।